रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदीच आपल्या आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग बऱ्याच वेळेस आपली इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की मग लगेच आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत असतं. शिवाय बऱ्याच वेळेस थोडंसं जरी काम केलं की लगेच आपल्याला थकवा जाणवतो किंवा अंगदुखी असो असे त्रास आपल्याला जाणवतात. बऱ्याच वेळेस आपल्या आहारामध्ये प्रोटीन किंवा कॅल्शियमची कमतरता असली की मग आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा कंबरदुखी असे त्रास आपल्याला जाणवत असतात. तर आज आपण अगदी प्रोटीनयुक्त आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी मस्त अशी पावडर तयार करणार आहोत. रोज 1 चमचा तुम्ही दुधासोबत ही पावडर घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला तर मग लगेच वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला इथे मी 2 वाटी मखाने घेतलेले आहेत, ज्यालाच आपण कमळाचं बी असं सुद्धा म्हणतो. कोणत्याही किराणा दुकानात किंवा डीमार्टमध्ये अगदी सहज हे कमळाचं बी किंवा मखाने तुम्हाला मिळून जातील. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहे. तर मखाने खाण्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहेत हे मखाने. शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे जे मखाने आहेत ते खूपच फायदेशीर ठरतात. त्यामुळे अगदी रोजच आपण याचं सेवन नक्कीच करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मखाने थोडेसे भाजून घ्यायचे आहे. ज्यांना कंबरदुखी, सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचे त्रास असतील त्यांनी नक्कीच हे मखाण्यांचं सेवन केलं पाहिजे. तर अगदी 2 ते 3 मिनिटातच मखाने आपले इथे भाजून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता हे भाजलेले जे मखाने आहेत ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी फुटाणे घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर ह्या फुटाण्यांचं वरचं जे साल होतं ते इथे मी काढून टाकलेलं आहे आणि अगदी हलकंसं आपण याला 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत. आता फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर किंवा पोटॅशियम असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा ते अगदी चांगले आहेत. तर अगदी हलकेसं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. ऑलरेडी हे फुटाणे भाजलेलेच असतात. फक्त थोडंसं त्याला आपण भाजून घेणार आहोत. त्यातलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल म्हणजे अगदी छान बारीक याची पावडर तयार होईल. तर हे बघा इथे फुटाणेसुद्धा आपले भाजून झालेले आहेत. आता हे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत, पाव वाटी आपल्याला काजू घ्यायचे आहेत आणि अगदी पाव वाटी इथे मी अक्रोड घेतलेले आहेत. हे तिघंही ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य अशा पद्धतीने थोडंसं भाजून घेतलं की यातलं मॉइश्चरपणा कमी होतं आणि आपली जी प्रोटीन पावडर आहे ती अगदी भरपूर दिवस टिकायला मदत होते, अजिबात खराब वगैरे होत नाही. त्यामुळे अगदी ड्राय रोस्ट आपल्याला हे सर्व साहित्य करून घ्यायचं आहे. बदाममध्ये व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे स्मरणशक्ती किंवा एकाग्रता सुधारण्यास मदत होते. आणि आपण जे यामध्ये अक्रोड घातलेले आहेत, अक्रोडमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी किंवा हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा अक्रोड हे अत्यंत फायदेशीर ठरतात. नियमित त्याचं सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढते. तर अगदी हलकंसं आपण यालासुद्धा भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. खूप जास्त देखील हे सर्व साहित्य आपल्याला भाजायचं नाही आहे, नाहीतर मग त्याची चव किंवा मग टेस्ट थोडीशी बिघडते. तर थोडंसं भाजून झालं की लगेच याला देखील काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी 2 चमचे भोपळ्याच्या बिया आणि 2 चमचे मगज बी घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत. तर ह्या दोन्ही बियांचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. आपली इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी किंवा शरीरातील हिमोग्लोबिन कमी झालं असेल, त्वचेसाठी किंवा केसांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरतात. तर यालासुद्धा आपल्याला अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला याला भाजायचं नाही आहे. तर आता ह्या दोन्ही बिया आपल्या इथे भाजून झालेल्या आहेत. त्या देखील एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर सर्वात शेवटी एक मोठा चमचा भरून इथे मी खसखस घेतलेली आहे. खसखससुद्धा आपल्याला अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे. खसखसमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे पाठदुखी असो किंवा कंबरदुखी, सांधेदुखी यावर आपल्याला आराम मिळतो. झोपसुद्धा अगदी चांगली लागते. इम्युनिटी पॉवरसुद्धा आपली वाढते. त्यामुळे खसखस इथे आपण वापरलेली आहे. तर खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही. इथे आपली खसखस जी आहे ती अगदी मस्त अशी भाजून झालेली आहे. ती देखील एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. तर इथे आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलेलं होतं ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आपण जे मखाने भाजून घेतले होते ते पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा पद्धतीने हातावर आपल्याला चुरून बघायचे आहे. अगदी लगेच त्याची पावडर तयार होते. तर सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण त्याची पावडर तयार करून घेणार आहोत. तर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सुरुवातीला मखाने काढून घेतलेले आहेत. हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे.
तर मखाने एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. त्यानंतर उरलेलं जे साहित्य आहे ते देखील आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचीसुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. तर सर्व साहित्य इथे मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी 3 ते 4 इथे मी केसरचे धागे घेतलेले आहेत, ते यामध्ये ॲड करूयात. अगदीच ऑप्शनल आहे, नसेल तर नाही घातले तरी देखील चालतील. तर मिक्सर अगदी चालू बंद करून याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मिक्सर आपल्याला पल्स मोडवर म्हणजे चालू बंद करत अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे. जाडसर वगैरे असेल तर पुन्हा तुम्ही मिक्सरला ती फिरवून घेऊ शकता. आता ही जी पावडर आहे ती तयार झालेली आहे. आता यानंतर यामध्ये इथे मी अर्धी वाटी खडी साखर घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जी जाड खडी साखर असते तीच इथे आपल्याला वापरायची आहे. ही जी खडी साखर आहे ती शरीराला थंडावा देते, त्यामुळे आपल्याला खडी साखरेचाच इथे वापर करायचा आहे. कारण यामध्ये आपण काजू, बदाम किंवा अक्रोड वापरलेले आहेत. जे सर्व पदार्थ हे थोडे उष्ण असतात, त्याला बॅलन्स करण्यासाठी इथे आपण ही खडी साखर वापरलेली आहे. तर अर्धी वाटी खडी साखर घेतलेली आहे, याचीसुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर तयार करून घेते. हवं असेल तर तुम्ही सुरुवातीला त्याला थोडंसं बारीक करून घेऊ शकता आणि मग नंतर त्याची पावडर तयार केली तरीसुद्धा चालेल. तर सुरुवातीला आपण जी पावडर तयार करून घेतलेली होती मखाने आणि ड्रायफ्रूट्सची, ती सर्व एका ताटामध्ये इथे मी काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण जी खडी साखर मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि ही दोन्ही पावडर अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे आपण खडी साखरेची पावडर घातलेली आहे, त्यामुळे वरून तुम्हाला एक्स्ट्रा दुधामध्ये साखर वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे. तर ह्या दोन्ही पावडर अगदी व्यवस्थित अशा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर अगदी घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त अशी प्रोटीनयुक्त अशी आपली ही पावडर बनवून तयार होते. बाहेरची प्रोटीनयुक्त पावडर ही भरपूर महाग असते आणि भेसळयुक्त असते, त्यामुळे घरच्या घरी अगदी तुम्ही ही मस्त अशी पावडर नक्कीच बनवू शकता. एकदा बनवली की अगदी साधारण 3 ते 4 महिने आरामशीर टिकते. पण साधारण 2 महिने टिकेल एवढी तुम्ही ही बनवून ठेवू शकता. अजिबात ती खराब वगैरे होत नाही आणि 2 महिन्यानंतर पुन्हा बनवू शकता. रोज सकाळी दुधासोबत तुम्ही 1 चमचा ही प्रोटीन पावडर घेऊ शकता. लहान मुलांना तुम्ही अर्धा चमचासुद्धा दिली तरी त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. बऱ्याच वेळेस आपण सुकामेवा असो किंवा काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स रोज पाण्यात भिजवत घालायला विसरतो. पण अशा वेळेस तुम्ही ही प्रोटीन पावडर बनवून ठेवलेली असेल, तर 1 चमचा दुधामध्ये घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर नक्की तुम्ही ही प्रोटीन पावडर घरी बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.